श्रीगणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। वेदांत सार हा जो ग्रंथ आहे याला म्हणतात प्रकरण ग्रंथ आहे. ग्रंथाचे वेगवेगळे प्रकार आपल्या धर्मामध्ये आहे. काही ग्रंथ आहे त्यांना सिद्धी ग्रंथ म्हटलेले आहे. अद्वैत सिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी, जे साधक पुढे गेलेले आहे त्यांच्यासाठी ते ग्रंथ आहे. आणखीन जे अगदी नवीन आहे त्यांना वेदांताचा परिचय करून घ्यायचा त्यांच्यासाठी भगवान शंकराचार्य यांनी काही ग्रंथ लिहिले. तत्वबोध, आत्मबोध, भजगोविंदम, विवेक चूडामणी, या सगळ्या ग्रंथांमध्ये वेदांतामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. म्हणजे स्थूल शरीर म्हणजे काय, कारण शरीर म्हणजे काय, माया म्हणजे काय. आता हा जो वेदांत सार ग्रंथ आहे हा सुद्धा अशा साधकांसाठी आहे की ज्यांनी थोडं काही वाचलेलं आहे आणि त्यांना आणखीन सविस्तर जाणून घेण्याची इच्छा आहे. प्रकरण ग्रंथ त्याला म्हणतात शास्त्र ऐकदेश संबद्धम शास्त्र कार्यांतरे स्थितम आहु प्रकरणम नाम ग्रंथ भेद विपश्चिता. एक ग्रंथ आहे त्याला म्हणतात शास्त्र. शास्त्रामध्ये त्या विषयाबद्दल सर्व बाजू, त्याचे सर्व आयाम, म्हणजे त्याला म्हणतात ऑल फेसेट्स, त्याचं निरूपण असतं. आता जर संगीत शास्त्र, तर संगीताबद्दल जे काही ज्ञान आहे ते त्याच्यात दिलेलं आहे, त्याला म्हणतात शास्त्र. ज्योतिषशास्त्र, समाजशास्त्र, असंच वेदांत शास्त्र. ब्रह्मसूत्र जे आहे त्याला शास्त्र म्हणतात. आता या शास्त्रामधील काही निवडक विषय जेव्हा ते लेखक मांडतात किंवा आचार्य लिहितात तर मग त्यालाच म्हणतात प्रकरण. टॉपिकल ग्रंथ त्याला म्हणतात. काही टॉपिक्स घेऊन त्याचं निरूपण करतात. तर आता तत्वबोध वगैरे हे प्रकरण ग्रंथ आहे. अपरोक्षानुभूती प्रकरण ग्रंथ आहे. तर शास्त्र कार्यांतरे स्थितम, शास्त्र एक देश संबद्ध. शास्त्रामधील संपूर्ण विषय त्यामधील काही विषय घेऊन त्याच्यावर चर्चा करणे किंवा निरूपण करणे. तर असं ज्या ग्रंथामध्ये असतं त्याला म्हणतात प्रकरण. आता या वेदांतसारमध्ये सुद्धा असेच काही निवडक विषय त्यांनी मांडलेले आहेत. आपण पाहिलं काल की कोणत्याही कार्यामध्ये, कामामध्ये जर आपल्याला यश पाहिजे तर आधी हे आपण बघितलं पाहिजे की मी ते करू शकतो का, माझी ऐपत आहे का असं म्हणतात. जर आपल्याला काही वस्तू विकत घ्यायची असेल तर आपण आधी आपल्या खिशामध्ये पाहतो की किती पैसे आहेत. मग आपण ठरवतो की ही वस्तू मी घेऊ शकतो की नाही. जर पैसे कमी असतील तर मी मिळवतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. तर म्हणे आधी त्या अधिकारीने छान कर्मे केले, आपल्या वर्तनाला
आचरणाला त्यांनी सुधरवलं. सर्व कर्म त्यांनी त्यांनी संस्कारित केले. त्याला म्हणतात व्यवहार शुद्धी. व्यवहाराला त्यांनी शुद्ध केलं. व्यवहार म्हणजे आहार विहार. तर जी कर्मे आहे नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त यांनी आपल्या ज्या जे आचरण आहे त्याला त्यांनी सजवलं. आता तो शुद्ध अ, व्यक्तिमत्वाचा माणूस झाला असं तुम्ही म्हणू शकता. आणि आता त्याला पुढची पायरी गाठायची. तर इथं वर्णन असं केलेलं आहे, की जर माझ्या जीवनामध्ये कर्तव्य कर्म मी केले, आणखीन त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचं हे काम आहे असं समजून जर मी केलं, तर निश्चितच त्याचं दृष्ट फळ काय होईल आहे, तर मनामध्ये एक असं वातावरण बनेल आहे, त्यामध्ये त्याला जिज्ञासा होईल भगवंताची, विवेक जागृत होईल, जगापासून वैराग्य येईल. म्हणून रामायणामध्ये म्हटलेलं आहे धर्म ते विरती. जर आपण धार्मिक बनलो तर धार्मिक माणूस पुढे होऊन तो साधक होतो. धर्माचरण केल्याचा परिणाम आहे साधक या या टप्प्यावर जाणं. तर म्हणून इथे म्हणतात की दृष्टफळ काय झालं, त्याचं मन शुद्ध झालेलं आहे. काल आपण बघितलं. आणि हे लक्षात घ्या, दृष्टफळ जे आहे म्हणजे जे इमिजिएट परिणाम आपल्याला मिळत आहे, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की जे पुढे येणारं फळ आहे किंवा परिणाम आहे ते कसं. जर दृष्टफळ दुःख देणार आहे, काही काम केल्यावर लगेच जर मला पश्चाताप, अशांती होत आहे, म्हणजे पुढे जे फळ येईल ते सुद्धा दुःख देणारं असेल. याच्या उलट जेव्हा मी काही सत्कर्म करतो, सेवा करतो, तर लगेच मला आनंद होतो. आणि मग त्याचा अदृष्ट काय बनेल, तर म्हणे आता माझी गती ऊर्ध्व लोकामध्ये, पुण्य लोकांना. तर दृष्टफल जे आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की पुढे कसं. तर प्रत्येक कर्मानंतर आपण बघितलं पाहिजे की दृष्टफळ काय, मला काय मिळालं. आत्मनिरीक्षण केलं पाहिजे की हे केल्यानंतर माझ्या मनावर काय परिणाम झाला. जर तो अनुकूल असेल, सुखद असेल, तर समजलं पाहिजे हा जे मी केलंय ते बरं केलंय, जे मी केलंय ते शास्त्र संमत आहे आणि देवाला आवडलं. तर याप्रमाणे हे दोन प्रकारचे फळ. आता काल मी सांगितलं की चित्त एकाग्रता, चित्त शुद्धी हे त्याला मिळेल जेव्हा तो कर्तव्य कर्म आणि काम्य आणि निषिद्ध तो सोडत आहे. आता त्याच्या जीवनामध्ये विवेक जागृत होतो. विवेक म्हणजे काल मी सांगितलं, विवेक एक प्रकारचं सामर्थ्य आहे, एक प्रकारची योग्यता आहे. विश्लेषण करण्याचं जे सामर्थ्य आहे त्याला म्हणतात विवेक. विश्लेषण म्हणजे श्लेष धातूपासून विश्लेषण शब्द बनलेला आहे. श्लेष म्हणजे चिकटणं. दोन चार वस्तू जेव्हा आपसात मिसळतात, मिश्रित होतात, मिळतात, तर त्याला काय म्हणू आपण, श्लिष्ट, संश्लिष्ट असा एक शब्द आहे. तर त्याला वेगवेगळं करणं, त्यालाच म्हणतो आपण विश्लेषण, एनालिसिस, किंवा इथे म्हणतात डिस्क्रिमिनेशन, पृथक्करण. आता इथे म्हणतात की ज्याचं मन शुद्ध झालंय, आता तो विचार करतो की मला काय मिळालं या जीवनात. जे काही मला मिळालं ते सगळं सुटून गेलं, त्याला म्हणतात अनित्य. तर नित्य काय आणि अनित्य काय आहे याच्यावर त्याचं चिंतनाची सुरुवात होते. जो थोडा संवेदनशील आहे, थोडा सूक्ष्म बुद्धीवाला आहे, तोच हे सगळं करू शकतो. जो स्थूल बुद्धीवाला आहे तो कधीच यावर विचार करत नाही.
पण जसं नचिकेता आहे त्यांनी विचार केला. यमराजांनी जेव्हा त्याला अनेक प्रलोभन दिले तेव्हा तो काय म्हणतो, "श्वो भावा मर्त्यस्य." जे काही तुम्ही मला देत आहात, ते उद्या राहील की नाही माहीत नाही. गॅरंटी नाही. आपण जेव्हा काही वस्तू खरेदी करतो, तर आधी विचारतो गॅरंटी काय? किती याची लाईफ आहे? तर या जगामध्ये आपण जर पाहिलं, जे काही आपण मिळवलंय, त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी समाधान आहे, पण परत अजून मला पाहिजे, अजून पाहिजे. तर ती उपलब्धी अनित्य असते. म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी फार छान एक श्लोक म्हटलाय, त्याच्यामध्ये ते म्हणतात, "अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व." तुला आलंय हे असं जग मिळालंय ज्याच्यामध्ये याचं लक्षण काय आहे? त्याची प्रॉपर्टी काय, गुण काय आहेत? तर म्हणे एक तर अनित्य आहे आणि दुसरं आहे असुखम. आपल्याला काय पाहिजे? याच्या उलट पाहिजे. स्टॅबिलिटी पाहिजे. नित्यता म्हणजे स्टॅबिलिटी, स्थिरता, स्थायित्व. आणि दुसरं म्हणजे ती जी परिस्थिती आहे, स्थिर परिस्थिती किंवा जे स्थायित्व आहे, ते अनुकूल असायला पाहिजे. इट शुड बी कंड्युसिव्ह. नाहीतर परिस्थिती तर स्थिर आहे, पण ती दुःखद आहे. ती कोणालाच नको. तर नित्यम सुखम ही आपली मागणी आहे. दिस इज अवर डिमांड, अवर विश. पण आपल्याला मिळत काय? अनित्य आणि असुख. तर इथे म्हणतात की जरा विचार कर. जगामध्ये पहा, आपण विविध परिस्थितीमधून जात असतो. आपलं जीवन म्हणजे काय? निरनिराळ्या परिस्थितीमधून मधून आपण प्रवाहमान आहे, वाहत आहे जणू. परिस्थिती किती सुखद असो, ती जाते. म्हणून सतत आपला प्रयत्न काय असतो, की जी सुखद अनुकूल परिस्थिती आहे ती स्थिर राहावी. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. जर मला आरोग्य प्राप्त झालंय, आरोग्य मिळवलंय, तर आता प्रयत्न हाच करावा लागेल, की हे आरोग्य टिकून राहिलं पाहिजे. आणि मग त्यासाठी सतत मला त्याच्यावर काम करावं लागेल. हा जगामध्ये हा एक नियम आहे. जे काही आपण प्राप्त करतो, चांगलं काही प्राप्त करतो, ते टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावं लागतं. थोडं जर आपण आळस केला, तर ती सुखद परिस्थिती निसटते. त्याला असं म्हणतात, ती परिस्थिती निघून जाते. म्हणून या संसाराला म्हटलेलं आहे, जगाला संसार म्हटलेलं आहे. संसरती, संपून जाते. कर्म केल्याने एक परिस्थितीची उत्पत्ती किंवा निर्मिती होते. आणि ती परिस्थिती जर टिकवून ठेवायची असेल, तर कंटिन्युअस सातत्याने आपल्याला प्रयत्न करावा लागतो. तेव्हाच त्याचा आपण आनंद घेऊ शकतो. जसं एक खेळाडू आहे, तो चांगला खेळत आहे. ते जर सतत खेळायचं असेल, तर प्रत्येक मॅच मध्ये त्याला चांगलं खेळावं लागतं. संगीतामध्ये सुद्धा पाहतो आपण, रियाज रोज करावा लागतो. प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे मला सुख मिळत आहे त्या परिस्थितीपासून, पण त्याची किंमत मला द्यावी लागत आहे. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, की ती परिस्थिती तशीच राहो. आणि हे फारच कठीण काम. इथे तो साधक काय म्हणतो, अशी काही वस्तू नाहीये का, की जी सुखद आहे आणि जी नित्य आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर नाही. म्हणजे जर मी काही केलं नाही, तरी ती सुखदच राहो. अशी काही वस्तू आहे का? तर इथे म्हटलेलं आहे ती वस्तू आहे. ती वस्तू आहे ब्रह्म. ब्रह्माचं लक्षण सांगितलंय, की सच्चिद आनंद आहे. तुम्ही त्याच्याकडे बघा किंवा बघू नका, नेहमीच आनंद देणार आहे.
तर आता तो साधक म्हणतो मला ती वस्तू पाहिजे. कारण ही जगाची जेवढी उपलब्धी आहे, त्याच्यामध्ये अनित्यतामुळे सतत अनिश्चितता आहे, की उद्या राहील की नाही. भीती आहे. तर म्हणून नचिकेता सारखं म्हणतो, की मला नित्य वस्तू पाहिजे. वरस्तु मे वर्णीयस्य. अर्जुनाने सुद्धा सांगितलं, "नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिंद्रिया." म्हणे मला स्वर्गाचं सुद्धा राज्य मिळालं, तर मला हे वाटतं, की ते अनित्यच आहे. "आब्रह्म भुवनाल्लोकान् पुनरावर्तिनो." भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहे. "क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति." तर आता या साधकाला कंटाळा आलाय अशा या वस्तूपासून. तो म्हणतो, "नाही, मला आता नित्य पाहिजे." तर असा त्याचा विवेक जागृत झाला आहे. तर तो विवेक करत आहे. आता त्याला अनित्य काय हे माहीत आहे. तर अनित्याचा तो त्याग करतो. म्हणून आता पहा पुढची ओवी छान आहे. जर हे मी विवेक हा जर मी केला, की जगामध्ये सगळंच अनित्य आहे, तर याचं फळ काय असायला पाहिजे? व्हॉट शुड आय डू? एकदा मला कळलं, की हे सगळं मरणार आहे, विनाशी आहे. तर त्याचा परिणाम काय झाला पाहिजे? या विवेकाचा परिणाम तो म्हणजे वैराग्य. अच्छा, एक आणखीन सांगतो. जगामध्ये जे आपल्याला मिळतं ते सगळं नष्ट का होतं? अनित्य का आहे? कारण ते सगळं कर्माचं फळ आहे आणि कर्म अनित्य आहे. कर्म अनित्य आहे, तर कर्मामुळे जी परिस्थिती आपल्याला मिळेल ती सुद्धा अनित्यच होईल. तर आता त्यांनी विचार केला, की जर मला नित्य वस्तू पाहिजे, तर मला काय करावं लागेल? तर आता तो विचार करतो आणि या विवेकाचा परिणाम असा झाला, की विरक्ती त्याच्या जीवनामध्ये आलेली आहे. म्हणून पुढची ओवी आहे, ब्रह्म एक नित्य, इतर सर्व अनित्य, सारासार विवेक करी साधक. इहलोक व परलोकाचे अवघे भोग जगाचे कारण आहे दुःखाचे, जाणून सोडणे वैराग्य. आता मला जेव्हा कळलं, की मला जे पाहिजे ते या वस्तूमध्ये नाहीये, तर मग काय केलं पाहिजे? तर म्हणे आता सोडा त्याला. दुसऱ्या वस्तूमध्ये शोध घ्या. म्हणून उपनिषदामध्ये एक श्रुती आलेली आहे. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण निर्वेद माया. परीक्षण करा, तपासणी करा, की इथे काय आहे जे नेहमी टिकणार आहे आणि नेहमी नित्य सुख देणार आहे. परीक्षण करा. जर परीक्षण केलं आपण बरोबर, तर निश्चितच वैराग्य येईल. गुरुदेव म्हणायचे, की हे जगच तुम्हाला सांगेल आहे, जर जगाचं परीक्षण केलं, की मी काही प्राप्त करण्यास योग्य नाही. म्हणजे आय एम नॉट द गोल. आय कॅन बी अ गुड मीन्स, बट आय एम नॉट द गोल. संसारच सांगेल. संसाराचा उपयोग करून संसाराच्या पलीकडे जा. तर याला म्हणतात परीक्ष लोकान. लोकान म्हणजे पृथ्वी लोक, मर्त्यलोक, इतर लोक, स्वर्ग लोक, जितके लोक आहेत, परीक्षण करा. आणि जर तपासणी केली तर काय दिसेल हे सगळं नाशवंत आहे. आणि म्हणून निर्वेद माया. निर्वेद म्हणजे वैराग्य. निर्वेद माया. नास्ति कृतक कृते. जे कृत आहे, कृत म्हणजे जे कर्माने उत्पन्न केलेलं आहे, त्याच्यामुळे कधीच अकृत वस्तूची प्राप्ती होणार नाही. अकृत वस्तू म्हणजे नित्य. जी बनवलेली नाहीये, जी सिद्ध आहे. जी कालही होती, आजही आहे, उद्याही राहणार. त्याला म्हणतात अकृत. तर अशी ही वस्तू तेव्हाच मिळेल जेव्हा अनित्य वस्तूकडून लक्ष आपलं आपण दुसऱ्याकडे टर्न करू. तर त्यालाच म्हणतात वैराग्य. आता इथे म्हणतात वैराग्य म्हणजे या लोकामधील जेवढे भोग आहे आणि परलोकामधील जेवढे भोग आहे त्यामध्ये आकर्षण नसणे किंवा त्याकडे
धावण्याची जी प्रवृत्ती आहे ती जेव्हा संपते त्याला म्हणतात वैराग्य. वैराग्य म्हणजे लक्षात ठेवा, घृणा करणं नाही, संसाराशी घृणा करणं किंवा द्वेष करणं असं. वैराग्याची परिभाषा छान आहे, की जेव्हा रागही नाहीये, द्वेषही नाहीये, रागत द्वेषाचा अभाव, अशी जेव्हा मनाची स्थिती आहे त्याला म्हणतात वैराग्य. म्हणजे आसक्ती सुद्धा नाही, राग म्हणजे आसक्ती, आणि द्वेष, मत्सर, घृणा याचा सुद्धा अभाव. ह्याचं उदाहरण म्हणजे नेहमी दिलं जातं, की लहानपणी आपण वेगवेगळ्या खेळणीने खेळत होतो, खेळणी बरोबर, ऑल द टॉयज, आणि त्याच्यामध्ये केवढी आपली आसक्ती होती. पण जर आज कोणी मला ती खेळणी आणून दिली, तर आता त्याच्याकडे बघण्याची माझी काय दृष्टी आहे? न तर त्याच्यामध्ये राग आहे, म्हणजे काही आसक्ती, न द्वेष. मन एकदम निरपेक्ष. मिळाली तर काही असं नाही वाटणार की फार मोठी गोष्ट, मोठी वस्तू मिळाली, किंवा ती खेळणी जर कोणी घेऊन गेला तर मला काही दुःखही होणार नाही. तर अराग अद्वेष, राग आणि द्वेष दोन्ही नाही. तर जगाचे जेवढे भोग आहे यांच्याकडे बघण्याची जेव्हा अशी दृष्टी होते त्याला म्हणतात वैराग्य. म्हणजे आता सुखासाठी तो त्याच्यावर डिपेंडेंट नाही. राग म्हणजे काय? जेव्हा आपण अवलंबून असतो, त्या अवलंबून घेतो, परावलंबी होतो. ती वस्तू जेव्हा मिळेल किंवा असेल तेव्हाच मी सुखी, आणि ती वस्तू जर नसेल तर मी दुःखी. पण जो विरक्त आहे त्याला त्याच्यापासून न तर सुख आहे न दुःख आहे. तर मनाची अशी जेव्हा स्थिती होते त्यालाच म्हणतात वैराग्य. नचिकेताचं उदाहरण याच्यामध्ये आहे. वैराग्य म्हणजे आता त्याला उच्च वस्तू पाहिजे, हे सगळे वस्तू नको. तो नचिकेता यमराजाला म्हणतो, तवैव वाहा तव नृत्य गीते. हे नृत्य, गान, हे भोग तुम्हीच ठेवा तुमच्याकडे. मला तर ती वस्तू पाहिजे, त्या वस्तू बद्दल मला माहिती द्या तुम्ही किंवा ज्ञान द्या, जी नेहमी राहणारी आहे. तर इथे म्हटलेलं आहे, या जगाचे व इतर जगाचे जेवढे भोग आहे, आता त्याला त्याच्यामध्ये काही रस नाहीये. जसं जेव्हा आपण आंबा खातो, त्याच्यामधला रस सगळा जेव्हा निघून जातो, मग त्या आंब्याकडे पाहण्याची किंवा कोय किंवा सालीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते, त्याकडे बघतही नाही, कारण आता रस नाही. गुरुजी छान सांगतात, की आंबा आपण कधी कधी चोपतो आणि तो त्याच्यामध्ये रस असतो, हातामधून पडतो. आता त्याच्यामध्ये रस आहे, परत परत तो आंबा काय म्हणतो, उचलून घे, उचलून घे. पण आपण इकडे तिकडे पाहतो, कारण आपल्याला शिकवलेलं आहे, खाली पडलेली वस्तू जी आहे उचलली नाही पाहिजे. पण आपण मनालाच समजवतो, नाही नाही, इथे मी स्वच्छ केलेलं आहे, उचलू शकतो. आता हे का होत आहे मनामध्ये असा द्वंद्व किंवा परत परत घेण्याची इच्छा? कारण त्याच्यामध्ये अजून रस आहे, आनंद मला दिसत आहे. पण एकदा मी पूर्णपणे रस त्याच्यामधला काढून घेतला, मग रागही नाही, द्वेष आहे. तर याप्रमाणे जगामधील जेवढे भोग आहे त्यामध्ये जेव्हा अशी दृष्टी होते त्याला म्हणतात वैराग्य. म्हणून ते म्हटलंय इहलोक परलोक. आता एक असं असतं की या लोकामधील सगळे भोग मी त्याचा उपभोग केलेला आहे, पण आता मला स्वर्ग पाहिजे. हा, कारण शास्त्रामध्ये खूप वर्णन आलंय की स्वर्गामध्ये काय आहे, तर म्हणे तिथे माणूस नेहमीच तरुण असतो, तिथे नृत्य, गान, संगीत हे सगळं नेहमीच चालू असतं, आणि तिथे माणूस आजारी पडत नाही. स्वर्ग म्हणजे भोगांची प्रचुरता, आणि तिथलं एक वैशिष्ट्य म्हणजे किती भोग केलं तरी तब्येत बिघडत नाही. जे साधन आहे, जे शरीर आहे, ते शरीर तिथे एक वेगळं शरीर.
या शरीराने जर आपण जास्त भोग केले, तर भोगे रोग भयम. पण तिथे असं काही नाही. तर स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा, स्वर्ग भोग. काही स्वामीजी लोक सांगतात, म्हणे आता भारतामधील जेवढे आम्ही स्थान आहे, विविध शहर आहेत, त्यांचा आनंद घेतलाय. आता आम्हाला अमेरिकेत जायचंय, युरोपमध्ये जायचंय. तिथे काय आहे ते पाहायचंय. म्हणजे काय, भारतातील जेवढ्या या जागा आहेत, ठिकाण यापासून तर वैराग्य आहे. पण अजून परदेशामध्ये राग आहे. तर याला जरा तुम्ही एक्सटेंड जर केलं तर काय, स्वर्ग इत्यादी, स्वर्ग आदी लोकांमधील जे सुख आहे, त्यामध्ये जी आसक्ती आहे, तर मग आपण म्हणू नाही शकत की वैराग्याची प्राप्ती झाली. तर इथे म्हणतात की जेव्हा तिथलचे भोग सुद्धा मला आकर्षित करत नाही, खेचत नाही, तिकडे ओढ माझी नसते. खरं म्हणजे काय, लोकांना स्वर्गावर विश्वासच नाही, म्हणून तिकडची चर्चाच कोणी करत नाही. पण स्वर्गावरून आला नाही आणि त्यांनी सांगितलेलं नाही की तिथे फार छान छान सगळं आहे. स्वर्ग रिटर्न नाहीये, अमेरिका रिटर्न आहे, युरोप रिटर्न आहे. तर वर्णन आपण ऐकतो. पण स्वर्ग वगैरे जेवढे हे इतर लोक आहेत, त्यांचं वर्णन वेदांमध्येच आहे, शास्त्र प्रमाण आहे. तर शास्त्र वाचून कोणाच्या मनामध्ये इच्छा येऊ शकते की स्वर्ग कसं मिळेल, त्यासाठी जी साधना आहे ती मला सांगा. तर वेदांताचे जे गुरु आहेत ते म्हणतात, म्हणजे अजून तू वेदांताचा अधिकारी झाला नाही. तर इथे हे फार मोठा हा जो गुण आहे, त्याबद्दल इथे सांगितलं, विवेक आणि वैराग्य. विवेकाचा परिणाम वैराग्य. विवेक आणि वैराग्य जणू काही एका पक्षीचे दोन पंख आहे. विवेक आणि वैराग्य जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात, आपली गती वेगाने होते, म्हणून विवेक वैराग्य. आता हे दोन सद्गुण आले, त्यानंतर तिसरा जो गुण आहे त्याला इथे संपत्ती म्हटलेला आहे, आणि त्याला म्हणतात शमादी षट संपत्ती. तर पहा, पुढे त्याचं वर्णन आहे, थोडस सांगून पूर्ण करतो. षट संपत्ती, 6 प्रकारची एक संपत्ती. संपत्ती म्हणजे धन. आपल्याला धन म्हणजे पैसाच माहित आहे, पण आंतरिक धन सुद्धा एक आहे. मीराबाई म्हणते की प्रभू रामचंद्रच एक धन आहे. पायोजी मैने राम रतन धन पाय. हा, तर भक्ती म्हणजे सुद्धा धन, देव म्हणजे धन, आणि हे दैवी गुण आहे, याला सुद्धा संपत्ती म्हटलेलं आहे, दैवी संपत्ती. संपत्ती म्हणजे एक प्रकारचं सामर्थ्य. जेव्हा आपल्याकडे सामर्थ्य असतं तेव्हा तो माणूस समर्थ होतो. समर्थ, काही तो करू शकतो. तर इथे म्हटलेलं आहे श्रम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. ही संपत्ती आहे, मनाचे ही सामर्थ्य आहे, आणि हे आपण मिळवतो. जसं पैसा आपण मिळवतो प्रयत्न केल्याने, तर पैसा म्हणजे फळ आहे. आणि त्यानंतर काय, या पैशाचा आपण उपयोग करतो. म्हणजे दोन त्याची प्रकृती झाली. पैसा फळ आहे कर्माचा, मेहनतीचा, आणि सेकंड म्हणजे त्याचा आपण उपयोग करतो आपल्या उद्योग, व्यवहार, व्यापार वाढवण्यासाठी. तसं एक एक विद्वान माणूस आहे, तर त्याने विद्या प्राप्त केली, ज्ञान प्राप्त केलं, एक ही सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि मग त्या विद्येचा प्रयोग त्यांनी केला. त्याचप्रमाणे इथे सुद्धा साधनेच्या द्वारे त्यांनी ही संपत्ती मिळवली, आणि मग याचा उपयोग तो आत्मज्ञानासाठी करतो. तर म्हणजे दोन याचं नेचर आहे संपत्तीचं. फर्स्ट, इट इज अ रिझल्ट ऑफ समथिंग, अँड सेकंड,
इट विल बी यूज फॉर समथिंग. तर ज्यांनी सत्कर्म वगैरे केले, विवेक वैराग्य ज्यांनी खूप वाढवलं, त्याच्या जीवनामध्ये काय होईल आहे, तर म्हणतात शम दम सगळं सिद्ध होईल. शम म्हणजे मनोनिग्रह. फारच सुंदर. तत्वबोधामध्ये छोटीच परिभाषा आहे. मनावर ताबा मिळवणे, मनावर कंट्रोल म्हणून पहा इथे वर्णन आहे. मनावर ताबा असणे, चपळपण मनाचे मोडणे, मनाला वश करणे श्रम आहे. 6 संपत्तीपैकी पहिली संपत्ती श्रम. मनावर ताबा मिळवणं. आता अनेक लोकांना वाटतं मनावर ताबा मिळवणं म्हणजे मनाचा उपयोगच करणं नाही, मनाला थांबवून ठेवणं. तर असं नाही. मनःशांती, मनोनिग्रह म्हणजे जेव्हा मन त्यात शांत असतं. तेव्हा संयमाचा परिणाम काय? शांती. तर मनोनिग्रह म्हणजे त्याच्या मनामध्ये वृत्ती तर आहे, पण त्या वृत्तींचा स्वभाव कसा आहे? तर चंचल नाही, विक्षिप्त करणारी वृत्ती नाही, समाधानी आहे, तो शांत आहे. तर मनामध्ये जेव्हा असा हा गुण एक प्रकट होतो, त्याला म्हणतात मनोनिग्रह. हे सोपं नाहीये मनाला शांत ठेवणं. म्हणून समर्थ रामदास स्वामी सुद्धा करुणाष्टकामध्ये म्हणतात, चपळपण मनाचे मोडिता मोडवे, सकळ स्वजन माया तोडिता तोडवे. अर्जुन सुद्धा म्हणतो गीतेमध्ये, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत्र. तर मनावर ताबा मिळवलं, मनाची शांती कायम टिकवून ठेवणं, याला म्हणतात शम. शम म्हणजे शांत. जसं शंकर शब्द आहे, शम करोती इति शंकर. ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती येते, तो आहे शंकर. आता पहा, या चित्ताची जी शांती आहे, जर मनामध्ये शांती राहिली तर अनेक गुण प्रकट होतात. एक संत आहे स्वामी अखंडानंदजी महाराज, ते फार छान म्हणायचे. ते म्हणायचे, जेवढे हे गुण आहे, सद्गुण, मनःशांतीचेच नाव आहे. उदाहरण त्यांनी दिलं, क्रोधाची शांती म्हणजे अहिंसा. लोभाची जर शांती झाली तर त्यालाच आपण म्हणू संतोष किंवा समाधान. रागद्वेषाची शांती म्हणजेच वैराग्य. कामवृत्तीची शांती म्हणजेच काय? ब्रह्मचर्य. तर शांती जर आली तर आपोआप एकेका संदर्भामध्ये त्याला गुण आपण म्हणू. काम, क्रोध, लोभ, मोह, अभिमान. अभिमानाची जर शांती झाली तर त्यालाच आपण म्हणू श्रद्धा. श्रद्धा नावाचं गुण म्हणजे काय? अभिमान शांत. तर शमगुण फार सुंदर आहे. जेव्हा मनाला आपण वश करतो आणि मनाला शांत ठेवतो. हे पहा, सध्या आपली काय स्थिती आहे? मनाप्रमाणे आपण नाचतो. पण पहा, असं म्हटलेलं आहे, आपण पुढे या वेदांत सारामध्येच पाहू, वेदांत बोध या ग्रंथामध्ये, मनाला म्हटलेलं आहे हे करण आहे. करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट, उपकरण आहे, ऍपरेटस आहे. याचा अर्थ काय? करणाचा आपण उपयोग करू शकतो. करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट, इन्स्ट्रुमेंटचा आपण उपयोग करतो. उपकरण स्वतंत्र नाहीये काम करण्यासाठी. जसं पेन आहे, पेनाने आपण लिहितो, पेन स्वतःहून लिहू नाही शकत. कार आहे, एक साधन आहे, स्वतःहून कार चालणार नाही. म्हणजे माझा ताबा त्याच्यावर आहे, मी त्याला कंट्रोल करू शकतो. मनाला म्हटलेलं आहे अंतःकरण. तर याचा अर्थ असा आहे की असं नाही की मी नेहमीच मनाप्रमाणेच वागेन. जर मी डेव्हलप केली ही शक्ती, तर आय कॅन कंट्रोल, बिकॉज इट इज अन इन्स्ट्रुमेंट. मी आहे कर्ता आणि मन आहे करण. कर्ता या करणाचा उपयोग करतो.
उपयोग करतो किंवा दुरुपयोग करतो. तर याचा अर्थ असा आहे, की हे आपल्यावर अवलंबून आहे, की मी मनाशी कसं त्याला मनाला कसं टॅकल करतो, कसं हँडल करतो. म्हणून असं म्हटलेलं आहे, "मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्ष." मनाला जर आपण ठीक म्हणजे बरोबर कंट्रोल केलं, हँडल केलं, तर मोक्षाचं साधन होतं. नाहीतर हेच मन पतनाचं कारण, बंधनाचं कारण. जसं एक वाहन आहे, गाडी आहे. आपण जर त्याला कंट्रोल केली त्या गाडीला, तर आपण आपल्या गंतव्यावर सुखरूप पोहोचतो. पण जर कंट्रोल सुटला, तर मग आता ती गाडी कुठे घेऊन जाईल काही भरोसा नाही. जेव्हा ब्रेक फेल होतो तेव्हा अपघात होतात. तर इथे म्हणतात, की मनावर ब्रेक लावा. कुठे ब्रेक लावायचा याचा विवेक आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. तर ही एक संपत्ती आहे. पहिली संपत्ती शम. याचं वर्णन आपण पाहिलं. आता हे जे मन आहे, हे मन इंद्रियांच्या मदतीने काम करतं. म्हणून लगेच पुढे ज्याचं वर्णन आहे, त्याला म्हणतात दम. दम म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण, इंद्रियांवर ताबा असतो. कधी-कधी काय होतं, मनामध्ये एवढा मनावर नियंत्रण नाहीये. पण इंद्रियांवर आपलं नियंत्रण आहे म्हणून आपण वाचतो. म्हणजे असं मनामध्ये मला स्वामीजी 2 मिनिटं. पण मनामध्ये राग येत आहे, पण मी वाणीने जर व्यक्त केलं नाही, तर मी त्या क्रोधावर काय केलं, नियंत्रण केलं. मनामध्ये राग आलेला आहे, पण मी बोललो नाही. त्यामुळे काय, मी वाचलो. म्हणून इंद्रियांवर ताबा मिळवणं सुद्धा फार महत्वाचं आहे. ते आता आपण उद्या पाहू. आता हां, उद्या आत्ताच मला एक मेसेज आलेला आहे. उद्या ते ऑन ए क्वेस्ट ती मूव्ही गुरुदेवांवर जी डॉक्युमेंटरी बनवलेली आहे, त्याचं टेलिकास्ट होणार आहे. बहुतेक याच वेळेस आहे. तर जर ते असेल तर मग काही लोक जे पाहतील तर वर्ग होणार नाही. आपण हे ठरवू. उद्या तुम्हाला याची सूचना देऊ. पण आत्ताच मला ते ईमेल आलेला आहे. मिलिंद जरा पाहून घे आणखीन मग पुढं. तसं त्याप्रमाणे आम्ही करू. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय ओम शांती शांती शांती.